आज आपण एका विषयावर बोलणार आहोत. तो विषय म्हणजे 9वी आणि 10वी हे विद्यार्थ्यांचा अभ्यास करण्यामध्ये थोडाफार प्रॉब्लेम येतो. म्हणजे ते मला क्लासमध्ये सांगायचे की दीदी आमचा टाईम पूर्णपणे होमवर्क करून शाळा नंतर ट्युशन म्हणजे क्लास याच्यामध्ये पूर्ण जातो. तर आम्ही आमच्या दिवसाचं मॅनेजमेंट कसं करायला हवं त्याच्याबद्दल तू एकदा सांग ना, नाहीतर किंवा बोल. मग आम्ही ते ऐकून आम्ही फॉलो करण्याचा प्रयत्न करू. मग म्हणून हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे. हा व्हिडिओ कोण कोण पाहू शकतो? 8वी 9वी 10वी ह्या पिरियडचे सगळे म्हणजे ह्या एजचे मुलं पाहू शकतात. अजून म्हणजे जे शिकण्याच्या वयामध्ये आहेत ते मुलं पाहू शकतात. आणि खास करून व्हिडिओ त्याच मुलांसाठी आहे. त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा. आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हाय हॅलो, मी मोनिका. आजचा टॉपिक तुम्हाला समजला असेल. आता मला सांगा, तुम्ही तुमचा शाळेचा टाईम हा 8 तासाचा असतो. म्हणजे सकाळी कोणाचं सकाळी शाळा असते तर कोणाची म्हणजे इंग्लिश मिडियम मुलांची लवकर असते. म्हणजे 7ला किंवा 10 वाजता अशा प्रकारे असते. ती 4 किंवा 1 वाजेपर्यंत सुटून जाते. म्हणजे दुपारी आणि संध्याकाळी 4 वाजता असं. मग याच्यासाठी तुम्हाला कसं टाईम मॅनेजमेंट करायला हवं याविषयी आपण बोलणार आहेत. अजून PYQ म्हणजे काय असतं, तो फुल फॉर्म काय आहे, ते कसं सॉल्व्ह केलं पाहिजे, त्याचा खरोखर इफेक्ट होतो का, म्हणजे आपण केलंच पाहिजे का, या विषयावर बोलणार आहोत. तुमची शाळा शक्य तर 8 तासाची असते. तुमचं 2 किंवा 3 तास हे तुमच्या क्लासमध्ये जातात. 2 तास तुमचा होमवर्क शाळेचा काय दिलेला असेल तो कम्प्लीट करण्यामध्ये जातो. 8 ते 7 तास ही झोप 8 ते 7 तास ही तुम्हाला झोप हवी असते. म्हणजे घ्यायलाच हवी, कारण विद्यार्थी दशेत असलेल्या विद्यार्थ्यांना ही झोपेची गरज असते. म्हणून त्यांची तेवढी झोप झालेलीच पाहिजे. ओके. आणि 2 तास तुमचं अदर म्हणजे तुम्ही नाश्ता वगैरे, नाही तर तुम्हाला कुठे थोडंसं फिरायचं असेल तर रील्स मोबाईल यापासून दूरच राहा असं म्हणेन मी. म्हणजे याच्यामध्ये थोडाफार असं 2 तास जातो. मग तुमचं टाईम मॅनेजमेंट कसं होणार, मी सेल्फ स्टडी कधी करणार हा प्रश्न उद्भवलेला आहे. ओके. मग त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट असतो तो तुमचा माइंडसेट. ओके. माइंडसेट म्हणजे काय, म्हणजे तुम्ही स्मार्ट वर्कने अभ्यास करायला हवं. माइंडसेट वापरून अभ्यास करावं हवं. PYQ म्हणजे क्वेश्चन पेपर कोणते आलेस. फॉर एक्झाम्पल तुम्हाला ह्या वर्षी हा क्वेश्चन आला बोर्डाला, मग हा येऊ शकतो का, त्याची शक्यता किती आहे, त्याच्यानुसार अभ्यास करायचा. म्हणजे बाकी क्वेश्चनला सोडून द्यायचा आणि त्या क्वेश्चनवर फोकस करायचं. म्हणजे स्मार्ट वर्क वगैरे तुम्हाला समजतंय. मग तुम्ही ते मार्क्स मिळवायचे आहेत, मग ते तुम्हाला कसं करावं लागेल त्याच्यासाठी बघ. मग तुम्हाला का मार्क्स मिळवायचे आहेत, तुम्हाला का पुढे जायचं आहे, हा स्वतःला प्रश्न विचारा. त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल म्हणजे तुम्हाला तुमचा टार्गेट सेट होतो असं म्हणायला काहीच हरकत नाही. म्हणजेच बघा, स्कूलमध्ये तुमचा टाईम वेस्ट होतो असं तुम्हाला वाटत असेल, पण ते तसं नसते. तुमच्या क्लासमध्ये समजा फॉर एक्झाम्पल एक चॅप्टर शिकवलेला आहे. मग एक चॅप्टर शिकवलेला आहे आणि शाळेमध्ये 45 मिनटं किंवा 30 मिनटं असा तुमचा एक पिरियड असतो. मग त्याच्यामध्ये काय करायचं, की क्लासमध्ये चॅप्टर झाला आहे, मग त्याची रिव्हिजन आपली होते. म्हणजे सेकंड टाईम रिव्हिजन आपली कुठे झाली, स्कूलमध्ये. ओके. म्हणजे बाकी काही प्रॉब्लेम नाही का आपली रिव्हिजन होणं कमी पडते असं काही नाही. म्हणजे एक रिव्हिजन झाली. त्याच्यानंतर तुम्ही PYQ सॉल्व्ह करा. PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, म्हणजे मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर. मग तुमच्याकडे मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर हवेत, नसतील तर झेरॉक्स काढा, डाउनलोड करा. गुगल, यूट्यूब खूप सारे अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे स्मार्ट वर्क करा, नुसतं भोकंपट्टी करू नका असं माझं सजेशन राहील. आणि माइंड मॅप म्हणजे तुम्ही रिडिंग झाल्याच्या नंतर, रिडिंग केल्यानंतर तुम्ही शिकून घेतलं, नंतर तुमचं लर्न पण झालं, तुम्हाला समजलं, पण आता तुम्हाला किती रिलाईज होतं ते पहा. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही डोळे मिटकून पहा, नाही तर पेन्सिल घ्या हाताने काहीतरी करा, जेणेकरून तुम्ही लिहून पहा. माझं एवढं लक्षात राहिलं, माझं शब्द स्पेलिंग चुकते का, माझं एवढं चुकलं तर मी ते आता कसं करायला हवं आहे, तसं तुम्ही करू शकता. ओके. आणि त्याच्यानंतर तुम्ही होमवर्क असतो हा शाळेचा, हा कधी करायला हवा आहे, तर शाळेचा होमवर्क हे तुम्हाला लिखाण काम. फॉर एक्झाम्पल शाळेमध्ये थोडासा ऑफ लेक्चर वगैरे भेटला त्यावेळी तुम्ही पूर्ण होमवर्क करून टाका. म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा टाईम घरी काढावा लागणार नाही, तो टाईम वाचेल. अजून तुम्हाला शाळेमध्ये कोणता खेळण्याचा पिरियड्स वगैरे असेल, म्हणजे खेळायला गेलं पण पाहिजे असं नाही म्हणते मी, खेळलं नाही पाहिजे. खेळायचं, माइंड आपला फ्रेश होतो, त्याच्यामुळे खेळलंच पाहिजे. तिथे खेळल्याच्या नंतर थोडाफार टाईम काढून तिथे होमवर्क कंप्लीट करून घ्या. आणि सेल्फ स्टडी करायचा असेल तो तर तुम्हाला करायचं आहे. सेल्फ स्टडीशिवाय पास होणं शक्य नाही आहे. मग तुम्ही काय करा, झोपाच्या 1 तास आधी, फॉर एक्झाम्पल मी 10 वाजता झोपते, तर मला 9 ते 10 याच्यामध्ये माझं लिखाण काम कंप्लीट करायचे. म्हणजे तुमच्या माइंडला असं कोणती जास्त चालना देण्याची गरज नाही. मग तेव्हा तुम्ही तो काय करू शकता, होमवर्क कंप्लीट करू शकता. आणि मग आता काय करायचे तुम्हाला, ते झालं. मग सेल्फ स्टडी कधी करू मी, असा हा आता सर्वात महत्त्वाचा राहिला तो प्रश्न. सेल्फ स्टडी शिवाय तुम्ही पास होणार नाही हे तर तुम्हाला माहिती. मग त्याच्यासाठी तुम्हाला सकाळी, कोणाचा सकाळी होतो पहाटे तर कोणाचा रात्री होतो.
म्हणजे जास्त पण जागरण वगैरे करायचं नाही याच्यामध्ये. तुम्ही सकाळी उठू शकता 4 ते 5 असं, आणि नंतर तुम्हाला जो टाईम तुमचा सुटेबल आहे म्हणजे त्यावेळेला तुम्हाला लक्षात राहतंय, तुम्हाला लक्षात राहिलेलं तुम्हाला विसरणं होत नाही, डबल ते तुम्हाला रिमेंबर होते असं असेल त्यावेळी तुम्ही 1 ते 2 तास हा डेली अभ्यास करायला सुरुवात करा. मला सांगा तुम्ही, जर आपण एखादी वस्तू रोज करतोय ती आपण कधीही विसरत नाही. त्याच्यामुळे डेली करण्याचा प्रयत्न करा. आणि एखादा म्हणजे कधीतरी घेतलंय जडत्वाची तुम्हाला कन्सेप्ट माहीत असेल. म्हणजे जडत्व म्हणजे काय, एका ठिकाणी आपण म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या घराच्या मागे खिडकी आपण थोडं कचरा टाकून तिथे शिकवतो एक ढिगारा तयार होतो आणि तो काढायला किती त्रास होतोय. तेच आपला अभ्यास होतो पण तेच आपण दररोज जर 1 किंवा 2 तास अभ्यास केला तर तो असं पूर्णपणे साचून राहणार नाही आणि साचलेला अभ्यास पूर्ण एकत्र निपटता येत नाही. त्याच्यामुळे किमान रोज थोडं अभ्यास करत चला. त्याच्यामुळे तुमचं मार्क्स येण्याला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. अजून तुम्हाला कोणत्या कन्सेप्टमध्ये डाऊट येणार नाही, कारण आता गुगल वगैरे आहे त्याच्यामुळे कन्सेप्टमध्ये डाऊट नसणारच हे तुम्हाला माहीतच आहे. अजून तुम्ही स्वतःसाठी टाईम कसं काढणार, म्हणजे संडे वगैरे असते ना त्यावेळी तुमच्या क्लासेस वगैरे पेपर असतील त्या दिवशी स्वतःसाठी 2 तास द्या. म्हणजे मी थोडंसं फिरणार, मी गाणी बघणार, मी पिक्चर बघणार, मूवी बघणार, मी काहीतरी करणार, शेतावर जाणार, फिरणार, त्या थोड्या ॲक्टिव्हिटी करत जा. म्हणजे तुमचा माइंड फ्रेश पण राहील, अभ्यास पण होईल, कोणताही अभ्यासामध्ये व्यत्यय येणार नाही आणि मार्क्स पडायला पण तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि काय करायचं, वेस्ट युअर टाईम, वेस्टिंग टाईम, जो तुमचा टाईम वेस्ट होतो त्याला तुम्ही सेव्ह करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे वेस्ट होऊन देऊ नका. जो टाईम वेस्ट होतोय ती तशी तुम्ही युटिलाइज करा. म्हणजे आपण कसं होतो रिसायकल, एका वस्तूपासून दुसरी वस्तू बनवणे, तसं तुमचा टाईम तर तुम्हाला वेस्टिंग टाईम आहे ना तो शोधायचा आहे. मी फॉर एक्झाम्पल मी काय करते, मोबाईल पाहते, रील्स स्क्रोल करते, मग ते थांबवलं पाहिजे. ती तशी मी काय पाहू शकते, यूट्यूबवर माझी कोणती तरी कन्सेप्ट क्लिअर होत नाही, मग ती यूट्यूबवर मी कन्सेप्ट क्लिअर करून टाकेल. मग क्लिअर झाली तुमचा वेस्टिंग टाईम वाचला. अजून रील्स कमी पहा आणि थोडंफार अभ्यासावर लक्ष द्या. असं करून तुमचा काय अभ्यास पण व्यवस्थित होईल आणि तुम्हाला कोणताही व्यत्यय येणार नाही. आणि हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी. तुमचं टाईम मॅनेजमेंट होणं खूप गरजेचं आहे. 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी पण खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे पूर्णपणे समजलं असेल अशी मी आशा बाळगते. आणि काहीही डाऊट असेल काहीही तरी तुम्ही कमेंट करू शकता. असंच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला आणि कमेंट करायला विसरू नका.